नारळाने वय थांब सीता थांब. बघ कशी धावती या, तिला जमत नाही हातला. सरजे पाणी पिना. कसलं नाटके. आता तिच्या आईला बघितले ना तर पाय ऋतू तर ओढलं ना तर येतच नाही. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता चालू इकडे सण बनवायचा. आजचा व्हिडिओ ना आज बनवला होता, तर त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ आजच्या संध्याकाळपासूनच चालू केला आहे. आता आईला मी करंजा बनवू लागलो होतो. आता झोपायचंच आहे. आत्ता टाईम झाला 11:30 वाजलेत. उशीर झाला म्हणजे करंजा बनवायलाच उशीरला झाला होता सुरू करायला स्वयंपाक. आता जस्ट तिकडं खाली ना तेवढं बनवून झाल्यात आणि एवढा घाणा आणखीन राहिला तळायचा. मग झाला आता झोपायचेच का नाही काही. मग झालं झोपायचं. मला तर लई कंटाळा आलाय. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी हिऱ्याला दूध पाजलं की खिलरीला चरायला बांधले शेतात. बाकीच्या गुरांना मुरघास टाकला होता, पण खिलरी बांधल्यापासून पिल्ल्याने तर काय खाल्लं नाही, कारण तिने रात्री खाल्लेले. त्याच्यामुळे सकाळी त्याचा मुरघास तर तसाच आहे. बैलांनी होय सर्जेनी नाही खाल्ला. सर्ज्या खाना तर आपला मुरघासाचा रिस्पॉन्स आहे ना चांगला नाही बरं का. कारण की होत आहे काय, आपले गुरं जास्त आवडीने खातच नाहीत. आणि मी आतापर्यंत ज्यांनी बनवलं होतं ना तर त्यांचं असं ऐकलं आहे की लय आवडीने खातात मुरघास. पण आपले गुरं खातात पण जास्त आवडीने खात नाहीत. का बनण्यात चुकला तो काय माहिती. आपण फक्त 1.5 महिन्याच ठेवला आणि 1.5 महिन्यानंतर लगेच उघडला आहे. आणि लोक बरेच दिवस ठेवतात, म्हणजे 2-3 महिने. तर काय माहिती, पण वास वगैरे तर त्याचा चांगला आहे. तो ज्यांनी बनवला होता ना तर त्या मित्राला मी बोलवलं होतं, तर तो म्हटला की व्यवस्थित झाला आहे, म्हणजे पूर्ण झाला आहे तो. तर इकडं चिमण्या खातोय. चिमण्याची काय अडचण नाही. आणि तसा मुरघास त्यांनी लय खाल्ला. त्यांना काल सकाळी 1 कॅरी टाकलं होतं, दुपारी 1 आणि रात्री पण 1 कॅरी टाकलं होतं. तर त्याच्यामुळे कदाचित तहान लागली असेल सर्जेला, त्याच्यामुळे खात नसेल. बाकी इकडं सीता आणि गावरांनी खाल्ला असेल. सीताने थोडीशी बाकी कुट्टी राखली, नाही तर खाल्लाय चांगला तिने. कारण ती कुट्टी थोडी हो तिकडे गौरांगने खाल्लाय राव. गौरांगने खाल्लाय, सांडलंय त्याच्या कॅरेटमधून थोडं, पण गौरांगने खाल्लाय चांगला मुरघास. हे सीता तुझ्याच पुढचं खरकट आहे ते, राहू दे इकडंच. चल थांब सीता. बरं त्याच्यात ती खराब कुट्टी ना, तिने काय केलं, ते शिळ्या कुट्टीमध्ये मी मुरघास टाकलं होतं. तर शिळी कुट्टी तशीच ठेवली सीतानी आणि फक्त मुरघास खाल्लाय. थांब. आता गाभण झाली ना तर तशी जरा ही गाय ना जरा शहाणी झाली. अगोदर तर मला मारतच होती, पण आता जो हाईक तिकडं येडी काय. हा थांब सीता. नारळाने वय थांब सीता थांब. बघ कशी धावती या, तिला जमत नाही हात लावलेलं. सीता म्हणजे खायला टाकायला वगैरे गेलं ना तर नाही मारत, पण तिला हात लावायचं म्हणलं ना मारते ती. वै मारते तिला. मी वेचणीला बांधलं नाही, वेचणीला बांधायला पाहिजे होतं. पप्पा बरोबर वेचणीला बांधतात, म्हणजे ते कंट्रोल होती. बघा ना कसं हात लावला ना कसं करते. बस जा तिकडं सीता. बघा कसं करते. लगेच तिला हात लावायचं म्हणलं ना अंगाला जमत नाही हल्ला, लगेच शिंगाने मारायला बघते. तर इकडं काबरी एकटी शेडमध्ये बांधली, बाकी बैलांच्या जागेवर बांधली गंगा आणि स्टॅलिन सर्जेच्या जागेवर बांधली. पण तिला मॅटची सवय नाही, खालीच बसते ती तिकडं बाजूला. कॅरेट बी सांडले तिने, ते काबरीच होतं वाटते. आणि इकडं गंगाला किती मोठी जागा आहे, एकटीच रिकामी वृंदापर्यंत. रात्री हरण्याला मी तिथंच बांधलं होतं, परत सकाळी इकडं आणलं. त्याच्या आईला परेशान करायला लागला जरा दूध पिण्यासाठी, तर त्याच्यामुळे रात्रभर तो गंगा पडत होता. पण सकाळी बांधला इकडे. बाकी त्यात तर आहे त्याच जागेवर. ह्यांना पण सकाळी मुरघास खायला टाकला होता, तर हे खातात पण थोडं थोडं उरवतात. आणि फीडबॅक तर असा आलता लोकांचा की थोडं पण असा ठेवतच नाहीत, पूर्ण खातात. तर बघू, पण आपण दुसरीच करताना ना ह्याच्यात कल्चर टाकू. आपल्याला ह्यावेळेस काय झालं, कल्चर भेटलं नाही. म्हणजे आपल्या गावानं जिथं भेटतं ना तर तिथलं कल्चर संपलं होतं. तर त्याच्यामुळे आणि मुरघासाला आपण मटेरियल तर तोडलं होतं आणि मुरघासाचं कल्चरच नाही भेटलं.
म्हणजे बिना कल्चरचा पण जमतो, पण आपण कल्चर भेटलं नव्हतं ते नाही टाकलं. आता पुढच्या वेळेस आपण अगोदर कल्चर आणून ठेवू आणि मग बनवू, मग बघू व्यवस्थित होतं का, म्हणजे गुरं आवडीने खातात का. तर तसे गुरं खात आहेत पण जास्त आवडीने खात नाहीत. हिला भैयाने जरा थोडंसं बाहेर बांधलं मोकळ्या हवेला. ती खुराक आता खाते बरं का चांगलं. आता खुराक म्हणलं ना लगेच ओढ घेते, लगेच बघायला लागते खुराकाचा आवाज ऐकला तरी. तिला कधी कधी डबल खुराक ठेवण्यात येतं, कधी भैया ठेवतो परत मी मागून ठेवतो, आणि कधी कधी विसरून राहते खुराक ठेवायची. असं होतं तिचं कधी कधी. हिला जंताचा डोस दिलाय बरं का. ती आता महिना झाला खुराक खाते, जंताचा डोस पण दिलाय. पण मला वाटतं तिच्या काहीतरी पोटात प्रॉब्लेमच असेल, कारण दूध पिताना तिला पाय झाडते आणि तिच्या असं कधी कधी ना पोटात पण दुखतं. म्हणजे मला कशाने कळतं पोटात दुखतं, तर ती उठते बसते सारखी आणि पाय असे फडफड करते पाय ना, तर त्याच्याहून कळतं तिच्या. मग तिला थोडंसं लिंबू सोडा पाजला ना की एक 5-10 मिनटात लिंबू सोडा पाजल्यापासून ठीक होते. तर तिला असं 3-4 वेळेस झालेलं आहे आतापर्यंत. त्याच्यामुळे मला असं वाटतं तिला पोटात पचण्याचाच प्रॉब्लेम असेल का. हे आपले देव पहिले आणि इकडं बाप्पाला बसवले आपण. ते मधले बाप्पा आहेत ना, तर त्यांचं विसर्जन करतो, आणि बाहेरचे बाप्पा आहेत ना, तर हे गौरी गणपतीचे आहेत. तर ते पूजेसाठी काढले होते त्या दिवशी, नाही तर ते आपले मागचे आपण विसर्जित करतो बाप्पा. आणि मी तर मंदिरातच ठेवणार होतो, पण म्हटलं नको थोडंसं साईडला ठेवा आपण, म्हणून मग टेबलवर थोडं ॲडजस्ट केलं. आता मंदिरात ठेवलंच ना मग तर काहीच करायची गरज पडली नसती. आणि तसं मला वेळ पण नसतो, लई सारखे कामच असतात आपले शेतातले. तर त्याच्यामुळे असे आपले छोटे बाप्पा आहेत. चालल्या आता आपले गुरं चरायला. आज काय पाऊस नाही सकाळपासून, आभाळ आहे. सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं, आभाळ आहे. ही राणी, हिला एवढं मोठंच लाकूड पाहिजे. ती निसटती ना, त्याच्यामुळे आता तिच्या गळ्यातल्या कंड्याला बांधलंय, म्हणजे आता ते लाकूड निसटणारच नाही. चला पप्पानी घेतली छत्री हसूड. आता पप्पा डब्बा बी नेत नाहीत आणि पाणी प्यायला तर नेतच नाही, कारण की पावसाचं वातावरण आहे, तर त्याच्यामुळे पाणी तर नाहीत नेत आणि डब्बा पण नेत नाहीत. उन्हाळ्यात कधी कधी डब्बा घेऊन जायचे, तर कधी कधी नव्हते घेऊन जात डब्बा. आता हे गाय जरशा गाय चरायला गेले ना थोड्या वेळाने, मी गोट आपला फवारून घेणार आहे. म्हणजे सगळं खाली गोचिड वगैरे राहतात ना कुठं कुठं, गुरांना गोचिडले झालेत, तर जे गुरं फवारायचे होते ते आपण फवारलेत. हारण्या फवारून घेतलाय. आपण शक्यतो ज्या गायचं दूध खातो ना तिला आपण नाहीत फवारत, म्हणजे तिचे थोडेफार मोठाले गोचिड हाताने काढायचे आणि दूध खाणाऱ्या गायचं नाही फवारायचं तिला. बाकी आता मला अगोदर शेण काढून घ्यावं लागेल, नाही तर भैया शेण काढील. मग सगळं हे इकडचे लाकडं वगैरे आजूबाजूचे ते पोल वगैरे ते सगळं गोचिडांचं औषध फवारून घ्यायचं आहे. जरशा गाय बी चरायला गेल्यात, ती आपली मेंटास बी बाजूला बांधली चरायला. आता हरण्याला बी बांधतो. थांब हरणे, इकडे इकडे तिकडे हौदाकडं नाही, ह्याला जिकडं बांधणार आहे दुसरीकडे. हरण्या इथं खातोय तर इथंच बांधतो हरण्याला. खाईल वरचे शेंडे खाईन, बुडापासून नाही खाणार तो गवत, पण शेंडे तरी खाईन. तर आत्ता ना मी हे असे पोल फवारून घ्यायचे. त्याच्यानंतर हे गव्हाण्याची ही जी जागा आहे ना सापट, तर ही परत ही गव्हाण्याच्या मधला चारा सगळा काढून घेतलेला आहे, म्हणजे साफ गुरांनीच खाऊन साफ केलेली. तर त्याच्यामुळे चारा वगैरे नाही गव्हाणीत काय नाही, आणि गुरं पण नाहीत, तर त्याच्यामुळे ही लाईन सगळी अशी फवारून घ्यायची. परत हे पोल आहेत ना, तर हे पोल इथे मॅटवर नाहीत राहत गोचिड, कारण की हे शेण काढतात ना झाडून घेतात, त्याच्यामुळे ह्या पोलच्या सांधीत गोचिड राहतात. तर इथं असं हे वरती पोल पूर्ण असं वरपर्यंत असं साफ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही गव्हाणीची राहिलेली बाजू इकडनं साफ करून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे राणी बांधतात ना, तर त्याच्या बाजूची जाळी ना, ही जाळी, परत हे खालचं लाकूड. गुरं नसल्यास गोटा फवारा लागतो, कारण गुरं फवाराचं औषध वेगळे आणि गोटा फवाराचं वेगळे. गोटा फवाराचं जरा कडक औषध आहे, तर त्याच्यामुळे ते गुरांच्या अंगावर जायला नको. थोडंसं उडून जातं तिकडे चाऱ्यावर, बट काय नो प्रॉब्लेम. तर चारा तर मला झाकता येणार नाही ना, आणि वारं तर आहे सध्याला,
भरपूर. त्याच्यामुळे ही सगळी बाजू मी फवारून घेतली आता व्यवस्थित अगदी. तेवढं इकडं हे खालीपर्यंत पलीकडे बी. आता आपल्याकडे ना मी बघितलं आत्ता थांब फोन असा पडतो आपल्याकडं ना तणनाशक संपले नाही तर मला ही बाजूनी तणनाशक मारायचं होतं. इकडं ते पाठीमागं आहे ना माझ्या पाठीमागं तणनाशक मारायचं होतं. आपल्या तिथं बैलगाडी सोडली ना तर तिथं मारायचं होतं तणनाशक. आणि परत आपल्या वरच्या गोठ्यात आपण बैल बांधतो ना तर त्या गोठ्यात पण तणनाशक मारायचं होतं. पण आता नाही, नंतर मारू. आता आपल्या वरच्या गोठ्याचा नंबर ह्याला बी फवारून घ्यायचं एकदा, कारण इकडं बी थोडेफार गुचिडे झालेतच. हे पोल लोखंडे त्यांचे बुडके पोलचे इकडे झाडी आजूबाजूला हे सगळं खालचं फवारून घ्यायचं एकदा. इकडं पण हे सगळं, कारण कधी कधी गुचिड्याची पिल्ले आहेत ना ह्या सामानावर पण राहतात इकडं. त्याच्यामुळे हे सगळं फवारून घ्यायचे. त्यानंतर तिकडचं औषध ते इथं जिथवर गुरं बसतात ना तर तिथवर हे सगळं फवारून घ्यायचे. हे इकडं हे ह्या सामान्यात जास्त गुचिड राहतात. जरी अडचण असेल ना हे सामान हे तर इकडं तर ह्या सामान्यात जास्त गुचिड राहतात. पण इकडं पलीकडं आपल्या छोट्या बोरचं जॉईंट आहे त्याच्यामुळे सामान्य ठेवले गाय पलीकडे जाऊ नये म्हणून. तसं तर गुरं इथं असल्यानंतर तो जॉईंट बंद असतो, आपण वापरत नाहीत. कारण ते पाणी फक्त घरचं पाणी भरायला वापरतात. आपल्याला घरी आंघोळीसाठी वगैरे वापरण्यासाठी पाणी ना तर त्यासाठीच तो बोर वापरतो. त्याच्यामुळे नंतर इकडे सोलर प्लेट वगैरे सगळं हे आजूबाजूचं हे घ्यायचं. आता तणनाशक संपलं आपलं, नाही तर हे गवत पण फवारून घ्यायचं होतं. तर थोडंसं औषध उरले ना तर त्याच्यात आपले हे झाडं फवारून घेऊ. हे गुलाब तर फवारलं आहे, घरासमोरचे फवारलेत. हे गुलाब राहिलेत, आपल्याला देवाला फुलं लागतात ना तर औषध पण उगं थोडंसं राहिले. तसं काय कीड वगैरे नाही, पण तरी पण म्हणलं एकदा थोडंसं औषध उरलं आहे ना तर फवारून घेऊ थोडं थोडं. आणि शेवटला ना ह्याचा फवारा लय मोठाला चालतो, म्हणजे मोठाले थेंब निघतात, बारीक बारीक थेंब निघत नाही त्याच्यातून, कारण प्रेशर नसते ना तर त्याच्यामुळं. तरी पण थोडंसं सगळ्याला. सर्जाला पाण्यावर घेऊन चाललो आहे. जर सर्जा पाणी पिलं ना तरच चिमण्याला घेऊन जाणार आहे, नाहीतर मग ह्यांना बस संध्याकाळी पाणी दाखवायचं. सर्जा पेल असं वाटतं मला, मग सर्जा पिला तर चिमण्याला आणायचं. कारण की आज ऊन पडलं नाही ना, सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं, त्याच्यानंतर आभाळच आहे. त्याच्यामुळे त्याला वरनं सोडून आणलं मी, कासरं बी नाही आणलं सर्जाचं. सर्जा पी पाणी, आपला हात धुवायचं तर राहिला. हे सर्जा पाणी पी, मग चिमण्याला आणतो. पी तू पी सर्जा, पाणी पी ना. ह्याला चरायला जावं वाटतंय सर्जाला. इथंच पाणी पी रे, मला माहिती नाही पिणार तू. तुम्ही संध्याकाळी भरपूर पाणी पिणार. बस 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 थांब, पी पाणी. नका का थांब माझं पाय तोडीतो काय. बरं या इकडून, चल इकडून ये. नाहीच पिणार पाणी, कारण की ऊन पडलं असतं ना मग पिले असते. आता संध्याकाळी पाणी पितील. संध्याकाळी 5:30 वाजता दाखवायचं त्यांना पाणी, 5:30-6 वाजता, मग त्यावेळेस नक्की पाणी पितील. आता पावसाळ्यात पाणीच पित नाहीत. त्याच्यात परत भुस्सा खायला टाकला नाही ना, सकाळी मुरघास खायला टाकला होता तर मुरघासमुळे पाणी पित नाही. सर्जे आहे थोंबे, चल पाणी पी. नको का सर्जा पाणी पिलं नाही. आता मुरघासाचे ड्रम ठेवले त्यांच्या पुढे, खात आहेत दोघं पण. आता खाल्ल्यावर संध्याकाळी पाणी पितील ते. आता चांगलं खात आहेत, एवढं खाऊन झालं ना परत त्यांना नेपेरची कुट्टी टाकतो, मग कुट्टी पण खातील ते. ह्याला खुराक ठेवलं, ह्याचं खुराक खाऊन झालं ना मग ह्याला कुट्टी खायला ठेवू. हिरे बी खुराकाला नाटकं करतोय, त्याला शेंगदाणे पेंड आणलीच नाही, नाटकं करतोय म्हणून. मित्रांनो हौदात शेवाळ झालं आहे, पण मी आता धुवू शकत नाही, कारण की ऑलरेडी शेतात पाणी साचलेलं आहे. आणि हौद धुवून द्यायचं म्हणजे एवढं पाणी खाली जाऊन द्यावं लागेल. आणि आपण ह्या शेतात राजमा पेरलेला आहे आणि उगवायला पण लागला आता राजमा, तर त्याच्यामुळे जास्त पाणी साचून जमणार नाही शेतात. आणि अगोदरच थोडं पाणी साचलेलं आहे कुठं. तर त्याच्यामुळं हौद भरताना ना थोडासा ओव्हरफ्लो होऊन देतो, म्हणजे वरचं शेवाळ वाहून जाईल. ज्यावेळेस राजमा मोठा होईल ना मग त्यावेळेस आपल्याला पाणी सोडून देता येईल राजम्याच्या शेतात.
मग त्यावेळेसच आपण हौद धुऊ. सध्या मी थोडा ओव्हरफ्लो होऊन देईन भरायच्या वेळेस. आता नेपियरची कुट्टी करायची चालू आहे. धर बरं, तू गवत तर नाही खाल्लं, लय टेन्शन दिले नी. खुराकच वाटलं हिला, लय वड घेते ती. खा आता कुट्टी. अगं बाई तू खा कुट्टी, तुझी तब्येतीने लय टेन्शन दिले. काय कुट्टी कुट्टी खा कुट्टी. हां, तिला फक्त पाटी म्हणलं की खुराक पाहिजे. बघा ना कसं खुराक सापडती. तिला मी थोड्या वेळाने गुळ चारतो बरं का. थांब आत्ताच आणतो गुळ. आता गुळ खाना बीजा मोडवरचा कार्यक्रम आहे. दर इकडे हातात. वय कुट्टी खाती राहती, कुट्टी खायला लागली होती आता. चल इकडे. काय ऐ नाही, तिने वास घेतला एकदा गुळाचा. खा खा. थांबा आता काय करतो मी, बळच तिथं तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडात टाकतो एवढा गुळ. थांब, हे तर इथं राहू दे, हे बारका राहू दे खाली. दर हे एक खडा तर खा. थांब, तिला कसं खाऊ घालावं लागतं. थांबा, पाटी साईडला घेतो. पाटी साईडला घेतली, त्याच्या तोंडातला घास संपला ना मग खाऊ घालतो तिला. हां, आता त्याच्या तोंडातला गुळ संपलाय तर तिला काय करावं लागतं, असं पाठी मागून येऊन तोंड थांब, असं तोंड उघडून असा तोंडात घालावं लागतो गुळ. मग नंतर असं तोंड धरायचं त्याने गुळ गिळूस तर. आता मी फोन बंद करतो आणि तो त्या पाटीतला विला बळजबरी खाऊ घालतो थोडा गुळ, म्हणजे गुळानं थोडंसं तिला बरं वाटेल. ही खिलरी आज इकडं बांधली होती, अगोदर तिकडं बांधली होती. नंतर हिची जागा बदलली. परत आता एकदा जागा बदलतो. खिलरी चल पुढे खा. खिल्लरीला वरच्या साईडनी कलर चांगला बसला बरं का. आतून तिला देताच येत नाही, म्हणजे ती मानाकडे शिंग घेते ना, तर त्याच्यामुळं. पण वरून हा कलर चांगला बसला तिला. पण खराब आहे बरं का, हा कलर लगेच निघून जातो. बैलांनी थोडे शिंग घासले ना की हा कलर निघून जातो. त्याच्यापेक्षा आपला भगवा कलर आहे ना, भगवा किंवा निळा, ते निघत नाहीत कलर लवकर. खिल्लरीची जागा बदलेली. आता आपला हौद भरून घेतो गुरांच्या पिण्याचा पाण्याचा. थांब, एकदा बंद करायचं, परत ह्याला 3 सेकंद धरायचं. 1 2 3 सोडायचं, झाला चालू. स्टार्टर झाकून ठेवावं लागतं पावसामुळं. आपला घास असा आला आहे. काही पावसामुळं कापायचं राहिलं, रोज पाऊस आहे ना, तर त्याच्यामुळं गवत बिले झालं आहे घासात आणि कापायचं राहिलं आहे घास. काबरी चल, मी गेलो होतो गाय आणायला, कारण की आपली वृंदा गाय आहे ना ती महाग राहिली आहे, तर पप्पा तिला आणतात. तर मग मी गेलो होतो आपलं गाय आणायला. तर थोड्यासाठी पाऊस बी चालू झाला आहे. आज तर दिवसभर पावसाचं वातावरण हाय काय. तर आधीच त्या ह्याच्यात गुरं म्हणजे आता कमी झालेत. गवळ्या नाही, आपली बगिऱ्या नाही. त्याची ती काबरी लई उशिरा चलती, पटपटची जनावरं गेले पुढं. आपली वृंदा आहे ना तिकडं चरताना नदीच्या पलीकडे गेली होती, तर ती परत आलीच नाही. आणि ह्या गुरांचे पोट भरल्यामुळं हे निघले गावाकडं, म्हणजे आपल्या घरी निघले. आणि वृंदाचं पोट भरलं असेल पण थांबली बिचारी तिकडंच. आई हा बघ, त्या गावरांगला शीतला जाऊ दे वर, तिकडं थांबते त्यांच्या जागेवर जाऊन. काबरी तर त्याच्यामुळं मी गेलो होतो. आत्ता थोडासा पाऊस बी यायला लागला होता, पण पाऊस झाला आता बंद. स्टॅलिन वर जाते, तिला धर. काय झालंय? स्टॅलिन
पाऊस इथं आलं की आलता बाबा, इतकं वाटलं नव्हतं. बैल दुपारी पाणी पिलं नव्हता, पण आता पाणी पिले, दोघं पण पिले आता पाणी. आता हा पाईप इकडे ना, मी थोड्या वेळाने तिकडे ठेवणार आहे, म्हणजे शेवाळ वाहून जाईल. आत्ता एवढ्यात हाऊत भरलाय. बस चिमणे आहे. बैल पोळा झाल्यापासून आज हिऱ्याला बाहेर काढले, कारण सारखा पाऊसच चालू होता ना, मग पावसात कसं बाहेर काढायचं, तर त्याच्यामुळे त्याला बाहेर काढलं नव्हतं. आज आणलाय पाण्यावर. बस 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 तिकडं आई बघितली तिकडे. चल बघा, मी पाईप आता त्या बाजूला लावलाय ना, शेवाळ तिकडल्या कोपऱ्यातून खाली जात आहे शेवाळ. हिऱ्या पाणी पी. बरं तहान आहे तुला, पाणी पी. ह्याची आई वर बांधलेली ना तिकडं, ते बघा तिकडं खिलेरीला बघून सारखं तिकडं जायला बघते. पण आता मोहर केलाय ना, त्याच्यामुळे कंट्रोल होतो. हिऱ्या पाणी पी. बरं मग जाग्या बकेट पी. आता ह्याला बकेट भरून ठेवावं लागेल, इथं पाणी पित नाही हे, त्याला तहान आहे. पण आई बघितल्यापासून हिऱ्या आता मोहर केलाय तू, आता नाही पळून जाऊ शकत. ज्यावेळेस गळ्यात होता ना, असं ओढलं ना सोडावं लागायचा, कारण की आकडतच नव्हता. पण आता मोहर केलाय, आता आई आकडतोय. चल इकडे पाणी चल. ती गाय बिडी ना सारखा आवाज येते, तिला आणायचं आता तरी बी. चल हिरे पुढे या, पी पाणी. हिऱ्या पाणी पी. चल ये इकडे 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 इकडे. अरे बाबा इकडे ना. बरं नको पाणी पिऊ, चल तू घरी. ह्याला असंच परत नाही तो. बकेट तिथं बकेट आहे, बकेटीत पाणी पिन. कसलं नाटके. आता तिच्या आईला बघितले ना, तर पाय ऋतू तर ओढलं ना तरी येतच नाही. चल ना हिऱ्या, हिऱ्या चल. चल हिऱ्या चल ना. बरं चल चल चल. असे हिसके दिले की येते. चल 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 लवकर हिऱ्या. चल 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 इकडे. कसलं पाणी प्यायचं मस्तपैकी. तर गाय आले ह्याला दूध पाजायचंच. हे नाटके. चल एक तर कुट्टी भरपूर खाल्ली नाहीस. चल हिऱ्या चल ना. चल. असे हिसके दिले का दहावेचे बरोबर चल. चल 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 इकडे. चल 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 हिऱ्या चल. तव्याला महागूनच ढकलीत नाही तो, त्याशिवाय हे चालणार नाही. हिऱ्या चल लवकर शेडमध्ये. चल चल ये. चल 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 ये. चल चल लवकर. चल आला का. चल चल इकडे ये. आला बाबा कसा तरी चलत. चल किलरी. आता हौद क्लीन झालाय, वरचं शेवाळ तर आता हौद साफ झालाय बरं का. हे बघा इकडं पूर्ण थोडंसं राहिले, पण जास्त पाणी वाहून दिलं ना ते बघा आपल्या शेतात मग पाणी साचतं. मग त्याच्यामुळे थोडासा हौद दिला. शेवाळ खाली गेले चांगलं. वरचा सरफेस आहे ना, म्हणजे वरचं जे हौद आहे ना तो साफ झाला वरचा. तर मित्रांनो बाहेर चालू आहे पाऊस. पाऊस जास्त पण नाही आणि कमी पण नाही, म्हणजे मीडियममध्ये पाऊस चालू आहे. आणि मला जायचं होतं आपल्या वस्तीवरच्या गणपतीकडं, पण म्हणजे मागचे 2-3 दिवस झालं रोज संध्याकाळी पाऊस पडतो. म्हणजे दिवसा तर चालूच होता, पण आज दिवसभर नव्हता. आणि संध्याकाळी अंधार पडला की लगेच पाऊस चालू झाला. म्हणजे आपलं दूध काढायचं झालं ना, लगेच पाऊस झाला सुरू. मग त्याच्यामुळं मग परत गणपतीकडे गेलोच नाही. आपल्या घरच्या गणपतीची आरती केली, बसलो आता घरीच. जे पाऊस कसं जरा गणपती आहे ना वस्तीवरचा थोडा लांब पण आहे ना, मग जरा गाडीवर गेलं ना तरी जाईपर्यंत भिजतंच. मग तर त्याच्यामुळं मग नाही गेलो आज. उद्याच्याला पाऊस नसेल ना तर उद्याच्याला मग गणपतीकडे जाईल मी. आणि होतं काय, समजा पाऊस नसेल गेलं ना तिकडं, तर मग पोरांनी पांघरून वगैरे आणलेलं असतं, तिथं झोपायला काय अडचण नाही जाईपर्यंत. नाहीतर गेलं पाऊस सुरू झाला तर येताना पण भिजच लागतं. तिथं झोपलं तरी काय अडचण नाही. पण रोज जातानाच पाऊस राहतो, म्हणजे अंधार पडला की पाऊस चालू राहतो. आणि असा मिडियमपैकी पाऊस चालू आहे. आणि त्याच्यामुळं
आता झोपतो घरीच. आता काय नाही, व्हिडिओ एडिट करतो. व्हिडिओ एडिट करायचं झालं ना मग झोपी जातो. घरच्या गणपतीची आरती वगैरे केली, आता जेवण वगैरे पण केलं आहे. आणि बाहेर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे, आणि यावर्षी तो भरपूर पाऊस पडला आहे. आणि बरं झालं, पावसाची आपल्याला गरज होतीच. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, पण तरी पण तीच कमेंट आली होती मला की आपण बैलपोळ्या दिवशी ज्या कण्या म्हणजे दलिया खाऊ घातला होता ना गुरांना, कण्या खाऊ घातल्या होत्या, तर त्याची रेसिपी परत एकदा सांगतो. कारण परत डबल कमेंट आली होती ना. तर ज्वारी आहे ना, एका ज्वारीच्या बियाचे 3 ते 4 तुकडे होतील. तर अशी गिरणीवरून दळून आणायची ज्वारी, एका बियाची ज्वारीच्या एका बियाचे 4 तुकडे झाले पाहिजेत. अशी गिरणीवरून ज्वारी दळून आणायची. तर त्याला शिजू घालायचं. शिजायला तर त्याच्या साईजनुसार जर थोडं कमी असेल तर आपण एक 2-2.5 तास त्याच्याखाली जाळ ठेवला होता. मग जाळ ठेवून त्याला झाकलं होतं, पाणी टाकून शिजवलं होतं. आणि ते शिजल्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि गुळाचं पाणी टाकायचं. तर गुळाचं 2 लिटरसाठी 1 किलो गूळ ह्या प्रमाणात गरम पाणी करायचं आणि त्याच्यात गूळ टाकायचा. तर नॉर्मली पाणी गरम नाही केलं तरी जमतं आणि गरम केलं तरी जमतं. आपण गरम केलं होतं पाणी, म्हणजे गुळवणी म्हणतात त्याला आपल्या खेडेगावात. तर ते गुळवणी. तर त्या शिजलेल्या ज्वारीमध्ये मीठ घ्यायचं, तेल घ्यायचं आणि गुळाचं पाणी घ्यायचं. तर ते मिक्स करायचं आणि झालं, ते दलिया तयार झाला. गुरांना खायला द्यायचा. त्याच्यात एवढं की शिजवल्यामुळं ना तर ते पचायला हलकं असतं आणि चांगलं असतं शिजवल्यामुळं. फक्त जर तुमची गाय 4 महिन्याच्या पुढची गाभण असेल ना तर तेल तुम्ही नकाच देऊ, म्हणजे थोडीफार रिस्क असते. तर तेल नाही दिलं तरी चालतं. एक 4 महिन्याच्या पुढची गाय असेल ना तर तेल नाही द्यायचं. 4 महिन्याच्या आतली गाभण असेल तर तेल दिलं तरी काय अडचण नाही, आणि बैलांना वासरांना तेल दिलं तरी काय अडचण नाही. तर ती अशी झाली रेसिपी, एकदम सोपीच आहे. बहुतेक त्यांनी कमेंट केली होती ना, तर त्या दादांनी बहुतेक तो व्हिडिओ बघितला नाही वाटते. तर त्याच्यामुळे परत एकदा मी सांगितलं. आणि त्या कण्यात ना दलिया, तर तो गव्हाचा पण जमतो. गव्हाचं पण सेम प्रोसिजर आहे की एका गव्हाचे 3 ते 4 तुकडे झाले पाहिजेत. तर त्याला पण 1-2 तास शिजू घालायचं. शिजून थोडेसे नॉर्मल सोमक झाले ना तर खाण्यासारखे थंड, तर त्याच्यात तेल मीठ टाकायचं आणि गुळाचं पाणी टाकायचं. तर गव्हाच्या पण कण्या म्हणतात लोकल भाषेत. तर गव्हाच्या पण कण्या तयार होतात. आपण ज्वारीच्या गेल्या होत्या